काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता आपल्या सोबत आहेत. सर, ज्या पद्धतीने वंदे मातरमवरून जो काही आरोप प्रत्यारोप होताना दिसतोय, वाद निर्माण केला जातोय, काय नेमकी भूमिका आहे? कारण काँग्रेसकडून सातत्याने त्या संदर्भातली भूमिका मांडली जाते, मात्र तरी देखील भाजप कुठेतरी आरोप केला जातो की वंदे मातरम या गीताचा अपमान केलेला गेला. याला तीन भाग आहेत. पहिला हा आहे की वंदे मातरम हा आनंद मठातील लिहिलेले पहिले जे दोन कडवे आहेत ते गाण्याची परंपरा ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनापासून सुरुवात झाली आणि वंदे मातरम हे गीत नव्हे तर हा स्वातंत्र्याचा एक मंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि हे सर्व होत असताना तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा, जनसंघ या कुठेही वंदे मातरम म्हणत असताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न केले नाही. किंबहुना इंग्रजांच्या सोबत हातमिळवणी करणारा जो विचार होता तो आताच्या भाजपचा विचार आहे आणि ज्या पंक्ती म्हटल्या पाहिजे या अनुषंगानं थेट रवींद्रनाथ टागोरांनी ज्या शिफारशी केल्या होत्या, ज्या सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठरवून दिलेलं वंदे मातरम आपण म्हणायचं का बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्ष म्हणते ते म्हणायचं हा एक कुठेतरी हा एक प्रश्न हा निर्माण झालेला आहे. आणि आज रोजी दुसरा भाग त्यातला जो आहे की भारतीय जनता पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यात नव्हता, किंबहुना इंग्रजांच्या सोबत त्यांची हात मिळवणी होती आणि आता आम्ही देशप्रेमी आहोत हे दाखवण्याकरता त्यांचं हे पुतना मावशीचं प्रेम वंदे मातरमच्या अनुषंगाने कुठेतरी जागृत झालेलं आहे. वंदे मातरमचा वाद का करतात आहे कारण या देशाच्या स्वातंत्र्याशी त्यांचं देणं घेणं नाही. किंबहुना तत्कालीन जिन्नाच्या मुस्लिम लीग हा त्यांचा मित्रपक्ष होता. या सर्व घटनांपासून कुठेतरी पळ काढण्याच्या अनुषंगानं वंदे मातरमचा वाद हा भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित केला जातो. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला वंदे मातरमचं महत्व सांगू नये कारण दर अधिवेशनामध्ये आम्ही वंदे मातरम म्हणत आलोय, म्हणत राहू. तुमच्यासारखं आम्ही वंदे मातरमला विरोधही केला नाही. तिरंगा यात्रा तुम्ही आता काढताय, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 2002 पर्यंत तिरंगा फडकत नव्हता, त्यामुळे तिरंगाशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. हे देशद्रोही एकीकडे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण वंदे मातरम आणि तिरंगा या दोघीशी त्यांचा संबंध नाही. इतपर वंदे मातरम हे आपल्या देशाचं एक गौरवणारं एक गीत आहे आणि त्याचं पावित्र्य जपण्याच्या अनुषंगानं आरोप प्रत्यारोप जे होत आहेत हे दुर्दैवी आहे. देशद्रोही तुम्ही जो आता उल्लेख केला, कोण नेमकं देशद्रोही आहेत असं? इंग्रजांच्या सोबत हात मिळवणी करणारे, इंग्रजांची पेन्शन घेणारे आणि आम्हाला समता, बंधुता, सामाजिक न्याय नसली तरी चालेल, आम्हाला इंग्रज पाहिजेत कारण समता जर असेल तर त्याच्यापेक्षा इंग्रज बरे असं म्हणणारा जो संघाचा विचार होता, बंच ऑफ थॉट मधला जो विचार होता हा आजच्या अनुषंगानं देशद्रोहीच आहे. भाजपवाले होता स्पष्ट बोलतोय ना, याच्यामध्ये काही मी अडून काय बोलत नाही. या आजच्या माध्यमांच्या प्रतिक्रियेतून मी बोलत असताना स्पष्टपणे माझं म्हणणं मी मांडलंय. दुसरं एक की एकीकडे वंदे मातरमचा हा सगळा वाद सुरू असताना रमेश चेन्नीथल्लांनी तिरंग्याचा केक कापलाय असा आरोप केला आणि त्यांनी देशाची माफी मागावी, दुटप्पी राष्ट्रप्रेम आहे या काँग्रेसचा, अशा पद्धतीचं आरोप भाजप करण्याचं भाजपच्या. पुन्हा तेच सांगतोय की ज्यांनी कधी तिरंगा खांद्यावर घेतला नाही, वंदे मातरम कधी म्हटलं नाही आणि ते या संदर्भात जो कांगावा करतात आहे हा अत्यंत चुकीचा आहे. तिरंग्याचा केक कापणं रमेश चेन्नीथल्ला असं काही घडलंय का? काय नेमकं वास्तव काय? वास्तव जे आहे ते आता भाजप जे नेरेटिव्ह प्लेड करत आहे यापासून कुठेतरी गेलं पाहिजे, सगळ्यांनीच वाचलं पाहिजे. आणि सोनिया गांधी काय म्हणतात आहे, रमेश चेन्नीथल्ला, हे जो हा खोडसाळपणा चाललाय हा भारतीय जनता पक्षाचं खरं कॅरेक्टर आहे. दुसरं एक तुम्ही काही ट्विट केलं होतं 2 दिवसांपूर्वी की धाराशिवच्या संदर्भात प्रताप सरनाईक ज्या धाराशिवचे पालकमंत्री आहेत त्यांच्या संदर्भातलं ट्विट आहे, काय नेमका तुमचा तो आरोप आहे? आरोप कशाला? तिथे जाऊन आपल्याला शोधपत्रिकेच्या माध्यमातून हा पर्दाफाश झाला पाहिजे. हा आरोप विरोध नाही, ही वस्तुस्थिती आहे की अतिक्रमण जे आहे ते स्वतःच्या रिसॉर्टला अडथळा येणारे हे गोरगरिबांचे अतिक्रमण काढून टाकले आणि स्वतःचं विशाल असं जे रिसॉर्ट आहे त्याला सुविधा प्रदान करण्याचं काम पालकमंत्री करतोय. हा भ्रष्टाचार आहे, हा थेट स्वरूपाची वस्तुस्थिती आहे. तुम्ही या सगळ्याची चौकशीची मागणी करता? चौकशीची गरजच नाही, कशाला चौकशी पाहिजे? हे स्पष्ट जे आहे, हाताच्या कंगणाला आरसा कशाला? कारवाईची काय? कारण की ते पालकमंत्री म्हणून आहे, तुम्ही थेट काही. मी आपल्याला सांगतोय की काय केलं पाहिजे कारण सरकारकडे तुम्ही काय आम्हीच करावं असं कोण? आपण सर्वांनी केलं पाहिजे, माध्यमांनी केलं पाहिजे, नागरिकांनी केलं पाहिजे कारण अति तिथे माती आता झालेली आहे. धन्यवाद. तर हर्षवर्धन सपकाळ
ज्यांनी प्रताप सरनाईकांच्या संदर्भातला आरोप केलाय आणि वंदे मातरमच्या संदर्भात ज्या पद्धतीने एकूण वाद निर्माण केला जातो आणि वाद निर्माण करणारे अर्थात भाजपवाले हे देशद्रोही आहेत अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कॅमेरामन अजय सहम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.